अशी आपली छान बिलकुल कडू न लागणारी कारल्याची भाजी तयार झाली आहे। तर चला तर आपण हिची रेसिपी। नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी घेतली आहेत 1 पाव ताजी कारली। ही कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ती चिरून घेऊया। मधोमध कट देऊन आपण कारली चिरून घेणार आहोत। हे बघा, असे सुरीने मधोमध कट देऊन घ्यायचा आहे। त्यातलं बी मी चमच्याने काढून घेणार आहे। हे बघा, असं चमच्याने मधलं बी काढून घ्यायचं। याप्रमाणे सगळ्या कारल्यांमधलं मी बी काढून घेतलं आहे। यात मी आता थोडंसं मीठ भरणार आहे। हे बघा, असं थोडं थोडं मीठ टाकणार आहे मी त्यात। याप्रमाणे मी सगळ्या कारल्यांमध्ये मीठ भरून घेतलं आहे। आता मीठ भरलेली कारली मी 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे। 2 तास झाले आहे। आता आपण कारली काढून घेऊया। हे असे पाणी सोडतात, त्यामुळे कारल्याचा कडूपणा खूपच कमी। पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे। आता आपण पाण्यामध्ये टाकून कारली शिजवून घेऊ। कारले उकळले आहे। आता आपण यातून काढून घेऊ। कारली उकडताय तोपर्यंत आपण तेलात बेसन पीठ भाजून घेऊ। बेसन छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा किती छान ब्राऊन होतं आहे। हे बघा, छान बेसन भाजलं आहे। त्यात मी टाकणार आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट। जेवढं आपण बेसन घेतलं होतं तेवढाच मी शेंगदाण्यांचा कूट टाकणार आहे। तो पण परत एकदा छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, त्याच तेलामध्ये किंवा त्या बेसनात आपण ॲड करून शेंगदाण्याचा कूट भाजून घेतो आहे। शेंगदाण्याचा कूट आणि बेसन छान भाजले, तर आता आपण मसाले टाकणार आहोत। लाल मिर्च पावडर 1 चमचा टाकली आहे। हळद टाकली आहे पाव चमचा। पाव चमचा हिंग टाकला आहे। 2 चमचे घरी बनवलेला काळा मसाला मी टाकते। चमचा मी मीठ टाकलं आहे। आपण आधी पण मीठ उकडायला टाकलं आहे, म्हणून मीठ प्रमाणातच टाकायचं। त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकून घेतली आहे आपण। याप्रमाणे कारल्यात भरल्याचा मसाला तयार झाला आहे। तो आता आपण उकडलेल्या कारल्यांमध्ये भरून घेऊ। असा घट्ट दाबून भरायचा, म्हणजे कारले फ्राय करताना तो बाहेर येणार नाही। हे बघा, असा दाबून भरायचा चमच्याने, म्हणजे तो बाहेर येणार नाही। अशी माझी सगळी कारली मसाला भरून तयार झाली आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊ। फ्राय करण्यासाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे। अर्धा चमचा मी मोहरी टाकणार आहे। अर्धा चमचा जिरं। त्यात मी भरून घेतलेली कारली टाकते। हे बघा, सगळी कारली मी टाकून घेत आहे। छान परतून घ्यायचं आहे। कारल्यांना छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, कारली छान परतून घेतोय तेलामध्ये। कारली परतत आली ती जो आपला उरलेला मसाला आहे तो पण आपण यात टाकणार आहोत। हे बघा, जो उरलेला मसाला आहे तो पण आपण वरून टाकणार आहे, म्हणजे छान टेस्ट येईल कारल्याला। हे बघा, मी सगळा मसाला टाकला आहे। त्याला पण थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊ। हे बघा, त्याला पण थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊ। कारली छान परतून झाली आहे। रंग पण सुंदर आला आहे। आता आपण सर्व करून घेऊ। अशा प्रकारे आपली भरल्या कारल्याची छान रसरशीत मस्त भाजी तयार झाली आहे। तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।